सगळ्या वादकांना विनंती आहे त्यांनी स्थानापन्न व्हावं. ब्रेकनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. लताबाईंच्या लहानपणी त्यांनी खूप वैभव पाहिलं होतं. वडिलांची दीनानाथ मंगेशकरांची बलवंत नाटक कंपनी खूप जोरात चालली होती, पण अनेक कारणांनी नंतर ते वैभव ओसरत गेलं आणि शेवटी तर अशी वेळ आली की वडिलांच्या शेवटच्या इलाजासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते. इथे पुण्यातच ससूनमध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि लताबाईंनी त्या छोट्याशा वयापासून पुढे वडिलांनी सांगितलेल्या मार्गावरती चालत अपार मेहनत, अपार कष्ट करून स्वरसम्राज्ञीचं स्थान मिळवलं. भारताचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न हा त्यांनी प्राप्त केला आणि तरी देखील त्यांचे पाय मात्र जमिनीवरच राहिले. अत्यंत साधेपणा शेवटपर्यंत, कुटुंबवत्सलता आणि प्रखर राष्ट्रभक्ती या तिन्ही गोष्टी त्यांच्या ठायी, दैवी गोष्टी आहेत, या त्यांच्या ठायी वास करत होत्या आणि त्यामुळे त्या पृथ्वी तलावरच्या होत्या की नाही असंच वाटावं असं त्यांचं आयुष्य होतं. प्रत्येक गीत त्यांनी वेगळ्या तऱ्हेने गायलं, अत्यंत तंत्रशुद्ध पद्धतीने गायलं. त्यांच्यासारखा दमसास, त्यांच्यासारखं उच्चारण, त्यांच्यासारखं परफेक्शन केवळ अशक्य आहे कुठेही मिळणं. आणि सुरेलपणा तो तर दैवी होता. पुढचं एक गीत त्यांचं एक वेगळंच गाणं आहे. अनेकदा त्या दुःखी ठहराववाल्या गाण्यांमध्ये त्यांचं गाणं जास्त खुलतं, परंतु हसरी नाचरी गाणीसुद्धा त्यांनी खूप गायली आणि त्यातलंच एक सुंदरसं गाणं आता तुमच्यासमोर पेश होणार आहे. ऐकताना असं वाटतं जणू काही स्वच्छ सूर्यप्रकाशात हजारो सूर्यफुलं उमलली आहेत आणि असं हे स्वच्छंदी स्वरांचं गाणं, स्वच्छंदीपणाचं गाणं आता आपण ऐकूयात. गाईड या चित्रपटामधलं हे गीत आहे. स्वर्धा तुमच्यासमोर सादर करणार आहे.